आता व्हर्टिकल सातबारामुळे फ्लॅट धारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे। याचा फायदा फ्लॅट धारकांना कसा होणार ते सांगते, पण त्यापूर्वी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा। लँड टायटनिंगमुळे जागेची संपूर्ण माहिती प्रॉपर्टी कार्डमध्ये उपलब्ध होणार असून खरेदी विक्री प्रक्रिया थेट ऑनलाईन करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे। व्हर्टिकल सातबारा म्हणजे नेमकं काय हे समजून घेतलं तर ही योजना किती मोठा बदल घडवू शकते हे लक्षात येतं। सध्या महाराष्ट्रात पारंपरिक सातबारा हा मुख्यतः जमिनींसाठी असतो, पण शहरांमध्ये बहुमजली इमारती, टॉवर्स आणि फ्लॅट संस्कृती वाढल्यानंतर मोठी समस्या निर्माण होते। फ्लॅट मालकाकडे विक्री करार, इंडेक्स 2 किंवा सोसायटी शेअर सर्टिफिकेट असतं, पण स्वतंत्र सरकारी प्रॉपर्टी कार्ड नसतं। त्यामुळे मालकी हक्क, पुनर्विकास, कर्ज, वारसा आणि वादांमध्ये अडचणी येतात। आता सरकार व्हर्टिकल सातबारा किंवा 3D प्रॉपर्टी रेकॉर्ड संकल्पना आणत आहे। यामध्ये इमारतीतील प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र मालमत्ता ओळख म्हणजेच प्रॉपर्टी आयडेंटिटी दिली जाईल। आता यामुळे काय बदल होणार तेही पाहूयात। यामुळे प्रत्येक फ्लॅटचा स्वतंत्र सरकारी रेकॉर्ड तयार होईल। फ्लॅट मालकाला प्रॉपर्टी कार्ड मिळू शकतं। कोणत्या मजल्यावर किती क्षेत्रफळाचा फ्लॅट कोणाच्या नावावर आहे ही माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहील। खरेदी विक्री, वारसा हस्तांतरण, बँक कर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल। डबल सेल, बनावट कागदपत्रे किंवा मालकीवरील वाद कमी होण्याची शक्यता आहे। सरकारने मोजणी, नोंदणी, म्युटेशन हा क्रम महत्त्वाचा मानलाय, कारण आज अनेकदा आधी व्यवहार होतात आणि नंतर नोंदी अपडेट होत नाहीत। त्यामुळे कायदेशीर गोंधळ निर्माण होतो। नवीन प्रणालीमध्ये आधी अधिकृत मोजणी आणि नकाशे निश्चित केले जातील, त्यानंतरच नोंदणी आणि नामांतर होईल। लँड टायटनिंग हा यातला सर्वात मोठा भाग आहे। भारतात आज बहुतांश व्यवहार प्रिझम्प्टिव्ह ओनरशिपवर चालतात, म्हणजे कागदपत्रांवरून मालकी हक्क गृहीत धरला जातो, पण पूर्ण सरकारी हमीसह मालकी नोंद नसते। लँड टायटनिंग प्रणालीमध्ये सरकार प्रमाणित डिजिटल मालकी रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न करत आहे। याचा फायदा फ्लॅट खरेदीदार, पुनर्विकास प्रकल्पातील रहिवासी, बँका आणि वित्त संस्था, वारसा हक्क प्रकरणे यांना होऊ शकतो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा आणि माहिती आवडली असल्यास नक्की शेअर करा।